पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। ऐतिहासिक शहर अहमदनगरमध्ये इनाम मेडिकल अँड जनरल स्टोअर्सच्या नवीन दालनाचा शानदार शुभारंभ। अहिल्यानगर, अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात इनाम मस्जिद शेजारी इनाम मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे केमिस्ट अँड ड्रगिस्ट या नवीन दालनाचा शानदार शुभारंभ गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। नागरिकांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि वाजवी दरात औषधे व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या दालनाचे उद्घाटन माजी साखर आयुक्त शेख फय्याज पटेल शाहसाहब, सदाकत हुसेन सय्यद सर यांच्या शुभहस्ते रिबीन कापून करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती। इनाम मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे संचालक मोहम्मद शफी सय्यद यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करत नागरिकांच्या सेवेसाठी हे दालन समर्पित असल्याचे सांगितले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी साखर आयुक्त श्री शेख फय्याज पटेल शाहसाहब, माजी समाज कल्याण अधिकारी रफीक मुन्शी साहब, माजी नगरसेवक समद खान, नगरसेवक हाजी शहबाज सय्यद, नगरसेवक खालिदभाई शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, डॉक्टर रिजवान शेख, हाजी बाबर चांद कादरी चिश्ती नक्षबंदी सहवर्दी, तसेच माजी नगरसेवक आसिफ सुलतान, जनाब साजिद भाई, जनाब वाजिद भाई, जनाब अबूबकर भाईजान, जनाब निसार भाईजान, मोहम्मद आमिर सय्यद भाई, अब्दुल बासिद भाई, समीर गणी भाई, अशफाक भाई जहागीरदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवीन मेडिकल दालनामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे सांगत सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवा देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले। औषधांसोबतच विश्वास आणि सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या शेवटी फर्मचे संचालक सदाकत हुसेन सय्यद यांनी उपस्थित सर्व मान्यवर, हितचिंतक आणि नागरिकांचे आभार मानले। या प्रसंगी जनाब फारूक भाई, मीरा मेडिकल, हनीफ सर, फय्याज सर, सलीम सर, शकील सर, रज्जाक पठाण सर, युनुसभाई तांबटकर, इंजिनियर अभिजित वाघ साहेब, आरिफ भाई सय्यद, राजा भैया, ॲडव्होकेट हनीफ बाबूजी, कॉन्ट्रॅक्टर जफर भैया मामू, आसिफ भाई मास्टर, अन्नू भाई, शफाकत भाई सय्यद, मौलाना शाहजहान, राजूभाई जहागीरदार, शाहिद भाई सिमला बिल्डर, फारूक भाई रंगरेज, जाकीर भाई पत्रकार, मोहसिन भाई चिकना, सॅम भाई, तंजीम भाई, अज्जू भाई, वसीम भाई, लाकमे, उमर भाई तसेच मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी संचालक सदाकत हुसेन सय्यद म्हणाले की नागरिकांना दर्जेदार औषधे, विश्वासार्ह सेवा आणि वाजवी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इनाम मेडिकल अँड जनरल स्टोअर्सच्या नवीन दालन सुरू करण्यात आले आहे। रुग्णांना वेळेवर औषधे मिळावीत तसेच परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक गैरसोय दूर व्हावी हा आमचा मुख्य हेतू आहे। ग्राहकांचा विश्वास, सेवा आणि प्रामाणिकपणा या तत्वांवर आम्ही काम करणार असून भविष्यात आणखी उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न राहील। शेवटी उपस्थित मान्यवरांनी इनाम मेडिकल अँड जनरल स्टोअर्सच्या नवीन दालनासाठी शुभेच्छा देत हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले। उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते। उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने मुकुंदनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। मुकुंदनगर भागामध्ये इनाम मेडिकलचा मोठ्या दिमागाने या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे। आपण बघू शकतो माजी साखर आयुक्त सन्माननीय फय्याज पटेल साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे। या उद्घाटनच्या प्रसंगी या भागातल्या कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय समद खान साहेब, त्याचप्रमाणे नगरसेवक हाजी शहबाज साहेब, त्याचप्रमाणे या भागातले नगरसेवक आमचे मित्र खालिदभाई शेख आणि सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता। खऱ्या अर्थाने एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे म्हणजे फक्त पैशाची गुंतवणूक नसून ते एक स्वप्न, जिद्द त्याची सुरुवात असती आणि अतिशय या परिवाराला सदाकत अली सर असतील, त्यांचे चिरंजीव असतील,
यांना अतिशय मी बरेच वर्षापासून ओळखतो. अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभाव असणारे हे परिवार आहे. आणि आपण बघू शकतो की आरोग्याची निगडीत असलेली हे मेडिकल, आरोग्य सेवा म्हणजे ईश्वर सेवा असलं म्हणलं जातो. म्हणूनच सर्वात प्रथम त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याकडून आताच मी माहिती घेतली, बरेच ऑफर त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहे की फ्री होम डिलिव्हरी त्या ठिकाणी देणार, कमी दरामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये डिस्काउंट त्या ठिकाणी देणार आहे. तरी मी सर्व नागरिकांना, या भागातले सर्व मुकुंदनगर वासियांना विनंती करतो की आपण जरूर एकदा इनाम मस्जिदच्या शेजारी इनाम मेडिकल या ठिकाणी आपण जरूर एकदा या ठिकाणी भेट द्यावा आणि या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. पुन्हा एकदा मी माझ्या वतीने, माझ्या परिवारच्या वतीने यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. इनाम मेडिकलचं आज ओपनिंग झालं मुकुंदनगर भागात. शफीबाई यांनी जे सुरू केलेला व्यवसाय आहे, हा वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असल्यामुळे त्यांना याबाबत मी एकच विनंती करतो की मेडिकलचं दुकान ती वेळेनुसार उघडावं आणि वेळेनुसार बंद व्हावे. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त, आता परवा जे संप झाला काल परवा ऑनलाईन मेडिसिन बद्दल, ऑनलाईन मेडिसिन किती सेल होती, काय यांचा एक जमा खर्चाचा हिशोब घ्यावा. आणि ऑनलाईन मेडिसिन आपल्याला ग्राहकापर्यंत, रुग्णापर्यंत कसं पोच करता येईल याचं सुद्धा हे घ्यावं. आणि विशेषतः सर्व आसपासच्या आपल्या मुकुंदनगर एरियामध्ये जेवढे डॉक्टर आहे, वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी वर्ग असतील, प्रिन्सिपल असतील, त्यांच्याशी संपर्क साधून हा व्यवसाय योग्य त्या रुग्णांना योग्य वेळी कसं आपण त्यांना मदतीचा हात देऊ याबाबत विचार करावा. त्या इनाम मेडिकलला मी या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. आज हमारे यहाँ पर नई फर्म मेडिकल, इनाम मेडिकल और जनरल स्टोर के इफ्तिताह का मौका है और यहाँ पर जितने भी मेहमान जो भी हमारे दावत पर हमने जिनको मदऊ किया था वो लोग जो आए यहाँ पर, तो सबसे पहले मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने अपना कीमती वक्त देकर यहाँ पर हमारे इस प्रोग्राम की जो है तो रौनक बढ़ाई है. खासतौर से हमारे समद मेंबर साहब हाजी शाहबाज भाई, हमारे अजीज साहिबान जागीरदार, और यहाँ तो हमारे सबको पहचानते हैं खालिद भाई, फिर हमारे सिमला विल्डर वाले शाहिद भाई, ये सब मौजूद. उनके साथ ही साथ खास तौर से जो है तो आज के जो मेहमान खुसूसी हमारे, जिनके हाथों से हमने इफ्तिताह किए, हमारे फयाज पटेल शाह साहब, जो कि साखर आयुक्त होकर जो है तो रिटायर हुए, क्लास 1 ऑफिसर थे और अभी जो है तो अध्यात्म की जानिब वो चल रहे हैं और उनके पीछे हम लोग हैं. तो उनके हाथों से जो है तो हमने यहाँ पर इफ्तिताह किया है. और हमारा ऐसा मकसद है कि भाई हमारी कौम को जो है तो वाजिब दामों में जो है तो सर्विस दी जाए और कम से कम पैसे में जहाँ पर कम मुनाफा लेकर जो है तो सर्विस दी जाए ताकि लोगों को फायदा हो. जिसके लिए हमने जो है तो 2 स्कीमें रखी है कि हम फ्री होम डिलीवरी भी देंगे दवाई की, और साथ ही साथ जो है तो दवाई पर छूट भी देंगे, आगे डिस्काउंट भी देंगे इंशाल्लाह. तो हमारी तमाम हमारे देखने वालों से गुजारिश है कि यहाँ पर आके हम एक मरतबा खिदमत का मौका दें और हमें भी आजमाए, जैसे दूसरे तरफ से दवाई लेकर या जिस तरह से हो रहा है तो वो मौका हमें भी दे और हमें भी खिदमत का मौका दे. और फिर दोबारा मैं वापस से हमारे यहाँ पर जो तमाम आए हुए अजीजों का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने अपना बहुत ही कीमती वक्त हमें दिया और हमारी मोहब्बत को नवाजा. तो मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ.